सत्तेत सोबत असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे। आधी बदलापूर संभाजीनगर व्हाया सातारा जो काही राजकीय संघर्ष उफाळून आलाय तो शेवटी हातघाईवर आला। अर्थात सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचा मुद्दा विधानसभेत गाजला, त्यामुळे मित्रांमध्ये कुस्ती का हा सवाल आहे। उपसभापतींना सभापतींना सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत। विषय हा सभागृहातला उच्चस्तरीय असलेल्या या सभापतीच्या खुर्चीचा आलेला आहे। परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात, पण तो निर्देश दिला तर ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील राड्यावरून सत्ताधारी भाजप शिवसेनेत कुरघोडीचं कारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। उपसभापती आणि सभापतींनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाबाबत दिलेल्या आदेशामुळे पेच निर्माण झालाय, त्यावरून आता राजकारण रंगलंय। सभापतींनी दिलेले निर्णय, उपसभापतींनी दिलेले निर्णय, मुख्यमंत्र्यांनी खाली केलेलं त्याच्यावरचं स्टेटमेंट, त्यानंतर आपल्याकडे समोर आल्याच्या नंतर आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती राखून ठेवलेलं त्याच्यावरचं रुलिंग, या सगळ्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका निर्माण झाली आहे की नेमकं उपसभापतींना सभापतींना सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत। साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश दिले, तर भाजपचे नेते जयकुमार गोरेंनी याला विरोध केला। त्यावर सभापती राम शिंदेंनी गोरेंचा निर्णय राखून ठेवला, त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेची मित्रपक्षाकडूनच कोंडी करण्यात आली आहे। ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आपण निर्देश दिले, रुलिंग दिली, जी सभागृहात चर्चा झाली तो निर्णय मी राखून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ठाम आहे। त्याच्यामुळे निर्णय राखून ठेवलेला आहे, निर्णय योग्य वेळी दिला जाईल। सत्ताधाऱ्यांमधील ही सुंदोपसुंदी आता चव्हाट्यावर आली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। त्या संदर्भात जे एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहेत ते एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहेत। हां, त्या स्थानावर बसला असताना सभापती, अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात, पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, तर ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे। प्रलंबित असलेलं रुलिंग लवकरात लवकर आपल्याला मिळेल। प्रलंबित असलेलं रुलिंग लवकरात लवकर आपल्याला मिळेल। आता हे प्रकरण चर्चेत असतानाच ठाकरेंच्या पक्ष आणि काँग्रेसनं उपसभापती नीलम गोरे यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव सादर केलाय। मात्र या प्रस्तावावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्या नसल्यानं मवियातील दुफळी समोर आली आहे। या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला असं वाटतंय की खुर्चीने घेतलेला निर्णय जर मिसयूज ऑफ पॉवर असेल तर उपसभापतींना असा निर्णय जर आपल्या खुर्चीचा गैरउपयोग करून जर घेतला असेल म्हणून आम्ही त्यांच्यावरती रिबोल प्रस्ताव आणलेला आहे। साताऱ्यातील या घटनेवरून शिवसेना आणि भाजपातील संबंध ताणलेत। याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचण्याची संधी साधली। कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवला मर्द मावळा? मार खाल्लात तुम्ही, तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव म्याव करताय। बघा, शेवटी जे कर्म तुम्ही केलं त्या कर्माचं एक फळ आहे। सातारा झेडपीच्या निवडणुकीमुळे सत्ताधारी भाजप शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे। अशातच उपसभापतींच्या आदेशाला सभापतींनी ब्रेक लावल्यामुळे या दोन्ही पक्षात पॉवर वॉर पाहायला मिळत आहे। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।